आज मी स्वयंपाकात मुगाची पातळ भाजी आणि बटाट्याची सुकी भाजी करणार आहे. तर दूध तापत ठेवलेलं दुधात पडला होता किडा आणि इकडं मी चहा ठेवलेला. तर तो किडा जिवंत होता त्यामुळे मी बाजूला काढून घेतला आणि इकडं कुकरला मूग आणि बटाटे शिजवून घेतले बरं का. दोन्ही भाज्यांना कांदा लागणार होता तर कांदा चिरून घेतला पहिल्यांदा आणि माझ्याकडे जुना पळपूट आहे तर त्या पळपुटावर मी कांदा चिरते. नंतर एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून जिरं मोहरी फोडणी दिलं. नंतर त्यात कांदा टाकून मुगाची भाजी करून घेतली आणि मुगाच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे अजून त्यामुळे तशी पातळ दिसते. तर दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये कांदा भाजून घेतला कारण बटाट्याची मला भाजी करायची होती. आता मुगाची भाजी तुम्ही बघा कशी दिसते वेगळी आणि बटाट्याची भाजी पण माझी करून झालेली आहे इकडं. तर बटाट्याची भाजी तुम्हाला बघून कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा. एकदम चविष्ट झाली होती. भाज्या करून झाल्या की मी लई कणिक मळायला घेतली इकडं आणि स्वयंपाक करताना नेहमी मी भात भाजी आधी करून घेते नंतर मग चपाती भाकरी काय असेल ते करते. म्हणजे कसं होतं आपल्याला जेवायला वाढायला येतं लगेच चपात्या भाकरी झाल्या की, म्हणून तसं करते मी नेहमीच. माझ्या इकडे चपात्या करायचं चालू होतं आणि यांना बँकेत जायचं होतं म्हणून त्यांची पण घाई होती जेवणाची तर त्यांना मी जेवायला वाढलेलं आहे. तर आज बटाट्याची भाजी मुगाची भाजी लिंबू चपाती एवढं सगळं जेवणात आहे.